त्या आपल्या शबरी माताला आपण माता मानत तिने चारित्र्य तिला कसं शितोडं उडवलं जी सुषमा आधारे त्या उभाटाમાં काम करत हुई एक बी मतदान तिला करानी ना एवढी शपथ आपल्याला सगळ्यातला लावणारे लोक असत. मंगेश दादांना आपल्याला मंगेश दादा म्हणा 2-2.5 वर्ष पण मित्र असत जास्त ना. पण मंगेश दादांनी म्हणे जेव्हा सुरुवातीला भेट होईनी मंगेश दादांनी मला पहिलं प्रश्न कर्या का तुमच्या भिल्ल समाजाचं काही मागणी आहे का, मी काय देऊ शकतो. मंगेश दादाला मी सांगणार का एकलव्य पुतळ्याची खूप अडचण आहे दादा, कारण एकलव्य आपला आस्थास्थानचं आणि पोलिस का करत आपण एकलव्य मोठ्या वर्गणीनं तयार करत पोलिस परमिशन नाही पुतळा बसवता येणार नाही ते तुम्हाला परमिशन मिळणार नाही. मंगेश दादा बसेलच मग जास्त बडाई का मारणार ना पिंपराळा गाव 40 गाव तालुका ते परवानगी भेटणार आहे ना. मंगेश दादा स्वतः ड्रायव्हिंग करताना एकलव्य ना पुतळा ते जाई बसाडेलचं तुम्ही जा पिंपराळा मग आमना खुलताबादनं कार्यकर्ता सताटी आमला रातनी लोक चोरीला पिता एकलव्य ना पुतळा बसावा लागणार 1 वाजायला ना का सचिन. ती परिस्थिती 40 गाव म्हणणं असं ती परिस्थिती बाहेरचं मग त्याने करता आमना का म्हणणं असणार काय एकलव्य पुतळाने करता नगरपालिका किंवा ग्रामपंचायत स्तरावर परवानगी देण्यात यावं. देवेंद्र फडणवीस साहेबकडे बी आमने आई चर्चा होईनी ते म्हणे आपण ते करता येईल पण आता तेच आपल्याला आश्वासन द्यायचं. आणि दुसरी गोष्ट सगळ्यात मोठं आश्वासन आहे आपलं रडगरानं आपल्या मागण्या रात्र होई पाठ होई तरी संपणार ना, कारण एवढं मुद्दा आपल्याकडं संपणार सुद्धा ना. पण त्यांनी करता आपल्याला एकच मागणी या मंचावरील मनीस का भिल्ल समाजाचं आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात यावी दादा. त्याचं कारण तुम्हाला सांगतो पारधी समाजाचा विकास आराखडा तयार आहे पण भिल्ल समाजाचा आर्थिक विकास आराखडा जर आपण तयार केला तर आम्हाला स्वतःच्या योजना तयार करता येतील. आमच्या भिल बांधवांना काय लागतं काय आपल्याला देता येईल त्याचं आपल्याला आत्मपरीक्षण करता येईल त्याच्यावर अभ्यास आयोग नेमता येईल आणि त्याच्यावर आपल्याला एक काम करता येईल. कारण आमच्या भिल बांधवांना पंक्चरचं दुकान नको आहे, आमच्या लोकांना रसवंतीचं दुकान नको आहे, आमच्या लोकांना शिलाई मशीन नको आहे. मोठा शब्द टाकत ते शिलाई मशीन आदिवासी महिलांचं सक्षमीकरण. अरे बापरे इतका मोठा शब्दच होता असं वाटतं का आपल्या बाईला एखादी फॅक्टरीने मालकीनच करी टाकी ते ना का. मला वाचताना लय भारी वाटतं महिलांचं तो प्रकल्प अधिकारीकडे करत कधी जातो मग तो लय भारी बोलत महिलांचं सक्षमीकरण करायचं आहे आपल्याला आपल्याकडे शिलाई मशीन आहेत. अरे बाबा ती आता कधी जाई टेलरकडे शिकायला ना का. अरे ती 500 रुपये रोज न जाय ती जम्पर एक दिवस मग शिली दुसऱ्याकडून ती मशीन कधी चालाय. पण बोलताना आता लाडकी बहीण योजना मोठा मुद्दा आहे. प्रकाश आंबेडकर साहेबांनी पाठीमागं स्टेटमेंट दिलं आमच्या आदिवासातले काही बुद्धिजीवी लोक दऱ्याखोऱ्यामध्ये पाड्यामध्ये जाऊन सांगतात का प्रकाश आंबेडकर साहेबांनी जे स्टेटमेंट दिलं ते खरं आहे का. एक जबाबदार व्यक्ती म्हणून मला काही लोक प्रश्न विचारतात तसाच प्रश्न माझा राज्य शासनाला आहे. हा तुमच्या वतीनं माझा प्रश्न राज्य शासनाला आहे का हा 15,000 कोटी आदिवासी विभागाचा पैसा लाडली बहीण योजनेत वर्ग केला आहे का हा माझा प्रश्न या स्टेजवरून आहे. त्याचं उत्तर आपण शासनाला मागणार आहे आणि लवकरच 15 दिवसात किंवा 8 दिवसात मी त्याचं उत्तर तुमच्या समोर घेऊन येणार आहे. तो पैसा नेमका कुठून आलेला आहे. काही लोक विनोदमध्ये बोलतात आमच्या बाया 15,000 रुपये पगार त्यांच्या हातामध्ये दिला तरी त्या नवऱ्याचं ऐकत नाही आणि तुमच्या 1,500 रुपयामध्ये महिला ऐकतील का. पण त्यांना सांगा त्या भावाचे पैसे आहेत तो 100 रुपये बी असले ना ते उपकार विसरत नाही कारण ते माहेरचे पैसे आहेत ते विसरणार नाहीत. माहेरून येणारं जर वानुळं असतं शिदोरी असती महिला त्याला सोडू देते पण सांभाळून ठेवते. मी सगळ्यांना सांगत असतो इंटरेस्ट असला पाहिजे. आपण बघा सगळ्यांचं मला वाटतं इथं 80% लोकांचे लग्न झालेले आहेत. सगळ्यांना बायका मुलं आहेत आमच्या कार्यकर्त्यांना बी आहेत. जर आपल्या घरी
जर आपल्याकडचे पाहुणे आले म्हणजे तिच्या ज्या महिलेच्या सासरकडचे जर पाहुणे आले ते 2 येऊ द्या, तिचं डोकं दुखेल. त्यावर म्हणा डोकं लय दुखील, मला लय आज तब्येत ना बरोबर असं तसं, तू मग काहीतरी तेच ना बाहेरच व्यवस्था करा. बरोबर सगळं ना, म्हणजे खरं बोललीत का ना मग. आणि तिने माहेरनं 40 पाहुणे येऊ द्या, फक्त फोन येऊ द्या. किती खरी 40 पाहुणे येऊ द्या. कुठंतरी लग्नाला जाताना येता येता ते ना तुम्ही जेवणच करजा, ते पाठ 4 वाजायला उठ. अरे 40 पाहुणे असतं इतका भारी स्वयंपाक करत ती थकच ना ती. त्यांना बोलाना तात्पर्य का असं इंटरेस्ट, त्याला त्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे. माहेरनी लोकच मग जास्त इंटरेस्ट आहे आणि आपल्या लोकच मग कमी इंटरेस्ट आहे, म्हणून इंटरेस्ट नव्हतं ना सर. मग तसा तुम्हाला संघटनामध्ये जास्त इंटरेस्ट आहे, तुम्हाला कधीच बोर होणार नाही, रात बी होईनी तरी. नाही तर जर रोजंदारीनं किंवा तुम्हाला गाडीसला पैसा पुरवतात किंवा रोजंदारी लोक येतात, तर आजपर्यंत सगळं गायब राहतं, नेतासाठी बोलतात बसा बसा बसा. एक मै दसरानी मेळावाला एक नागपूरला मै गेल दादा, मी नागपूरला गेलो होतो. जुनी गोष्ट सांगतो, मी एक संघटनेत चळवळीत काम करत असताना मी नागपूरला एका दसरा मेळाव्याला गेलो. प्रत्येक नेत्यांचे असे तमाशाचे फंड असतात तसे फंड लावलेले होते. म्हणजे प्रत्येक नेत्याचं टेज वेगळं, टेज वेगळं शोकांतिक आहे. मग ते लोकांना स्टँड असंच लावलेलं होतं. ते लोक त्या कार्यक्रमाला आली होती, ते लोक सगळी झोपून गेली दादा. वेळ झाला, नेता लेट आला. नेता लेट आल्यावर मी पण त्या कार्यक्रमाला होतो. काही कार्यकर्ते खाली गेले आणि झोपलेल्या लोकांना काडीने उठवायचे, उठ नेत्यांना भाषण चालवणं उठ. म्हणजे अशी परिस्थिती होती. म्हणजे त्या लोकांना झोपायला जागा नव्हती, बिचाऱ्यांनी असं स्टँड पाहिलं झोपले. ते काही त्या नेत्याला ऐकण्यासाठी आलेले नव्हते, पण नेत्याला वाटलं आता माझं भाषण चालू झालं, तो खून काढायचा, उठव लोकांना, माझं भाषण चालू झालं. म्हणजे अशी परिस्थिती काही नेत्यांची आहे. आज आपली तशी परिस्थिती नाही. बोलण्यासारखं खूप काही आहे, बोलायला खूप आहे. बोलू आपण दादा. आमची तुमच्यावर नाराजगी आहे. आम्ही लोकांना सांगितलं होतं, मग फडणवीस साहेब येणार आहेत, मग गिरीश भाऊ येणार आहेत, सत्तार साहेब येणार आहेत, 2-4 आमदार राहणार आहेत, मोठा भव्य कार्यक्रम आहे, पण ते काही झालं नाही. दादांनी सांगितलं आपण त्याच्यावर काहीतरी उपाययोजना करू. नाराज आपण लोकांना होऊ देऊ नये, काहीतरी आपण त्यांना याच्यामध्ये देऊ, 15 सगळ्यांना देऊ. आपण गेल्या 5-6 घंट्यापासून आलात, पावसामध्ये आपण इथून तिथून हल्ला नाहीत. खरं म्हणजे मी तुमचा आभार मानलं पाहिजे. मी तुम्हाला 1 रुपया दिलेला नाही दादा. कालपासून माझ्या खिशामध्ये फक्त 350 रुपये आहेत. मी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये माझ्या गाडीमध्ये डिझेल टाकून फिरलो, माझे पैसे पूर्ण खर्च झाले. आमच्या संजूबाला विचारलं म्हणा, पण फक्त 350 उरेल. आता कसावी संजूबाबा म्हणला, काळजी करायला लोक आपलं बराबर येणार सर. एवढा विश्वास तुमना मनावर सर, म्हणून मी नशिबान माणूस सर. मैं भिलसनी पोटी जन्मना सर, ना मला खूप मोठा अभिमान सर. नाता मैं बोलू ना बोलू ना आपण बोलू ना, त्याने करता आपण पेचला बोलू ते उतारा मैं सगळं देखसू आपण. मैं पहिलं देखील बिस तुम्ही येस ना म्हणणार सर का काही जमिनी मैं बोली ना, हा काही जमिनी आपल्या आदिवासीसना वर्ग 2 जमिनी सुद्धा वर्ग 1 विहिरीत आणि दुसरंचला विकल्या जाईरीत, त्या होता कामाना त्यानावर बी आपल्याला काम करावं लागेल. तेच ना म्हणणं बरोबर सर. हा ना तास बोलणार ना ता विषय सर. बोलू आपण अजून नंतर बोलू. मग मेळावणी दरम्यान मी सगळंच करू. आता येणारा विधानसभेला लोक काही सांगित. लोक आता तुम्हाला नवीन पुतळं बी देत. पुतळं घ्या मतदान करा म्हणे. सगळ्यासला विनंतीच एकलवेना पुतळा. जर कोणी मदत करत होती तर 50% लेवानी, 50% आपल्या मेहनतून त्या पैसा देवानी. मग तेव्हा आपल्याला वाटे का आपला पुतळा सर. उंबरखेडला आपण एकदम मोठा पुतळा मंगेश दादा बी असणार ना का. ज्या जळगाव जिल्ह्यामधल्या ज्या मागण्या असतात आपण मांड्या. आणि दुसरी गोष्ट दादा, खोजा नाईक या खानदेशचा राजा होता, ज्या पिंपळगावला त्याचा किल्ला आहे. या
दऱ्यामध्ये आट्रम नावाच्या अधिकाऱ्याने त्याला मारलं, जो 2000 सैन्य घेऊन आमचा खोजा नाईक लढला, इंग्रजांच्या विरुद्ध लढला. त्या आट्रमच्या नावाचं घाट आपल्याकडे आहे. पूर्ण महाराष्ट्रामधल्या इंग्रजां अधिकाऱ्यांचे नाव बदलण्यात आले, पण आमच्या आट्रम नावाच्या घाटाचं नाव बदललं आलं नाही. पण मी या मंचावरून एक मागणी करू इच्छितो, या आट्रम घाटाचं नाव आमच्या खोजा नाईक भिलाला देण्यात यावं. काही मागण्या ज्या प्रकाश आंबेडकर साहेबांना सांगणार वर्ग करा, मला ना वाटतं काही आपल्या बजेट वर्ग करावी तर आपल्यालाच भेटी एवढा. आणि सुषमा अंधारे ज्या उभाटाच्या, सुषमा अंधारे माहीत का तुम्हाला? बाईसला माहीत? आपल्या बाईसला माहीत नाही होणार. ईदू शेख सारखी बाईस आहे एक उभाटा मग काम कर, हे बडबड करत, हे बुद्धिजीवी समज स्वतःला. तिनं व्हिडिओ आपण दे का, ती आपल्या शबरी माताबद्दल का बोलेल सर? त्या आपल्या शबरी माताला आपण माता मानत, तिने चारित्र्य तिनं कसं शितोडं उडवलं सर, तर आपण या व्हिडिओने माध्यमात देखू. आपण जर त्या उभाटानं काम ती सुषमा अंधारे करत हुई, तर आपण आज शपथल्या जी सुषमा अंधारे त्या उभाटानं काम करत हुई, एक बी मतदान तिला करानी ना, एवढी शपथ आपल्याला सगळ्यातला लिहावं. शपथ कोण कोण लेणारचं जरा वर हात करी मला सांगा. उभाटाला एक बी मतदान आपण करानी ना. उभाटा म्हणजे उद्धव ठाकरेंनी शिवसेना, त्याला मतदान करानी ना. त्यांनाकडे काम करणारी जर सुषमा अंधारे आमच्या शबरी माताला जर आमने चारित्र्यावर जर शितोडं उडत हुई, तिला बी आपण भिलसनी ताकद दाई देऊ का ताकद रे भिलसनी म्हणून. ती पूर्ण महाराष्ट्रामध्ये बोंबलत फिर. परंतु काय अशी शंका कधी सीतेच्या मनात आली नसेल का? रामराम काय मला एकटीलाच विचारता बरं सारखं सारखं की 14 वर्ष तिकडे होतीस, एकटी होतीस. अहो रामराम, 14 वर्ष मी इकडं लंकेत असताना तुम्ही पण तिकडं जंगलात शबरीसोबत उष्टे बोरं खात फिरतच होतात की. हा मग तुमचं काही कुठं हमने तुमको देखा, वाक्य प्रचार देखा क्या, म्हणजे तिनं श्रीराम बद्दल तिनं डायरेक्ट संबंध दाखवलं. तुम्ही देखा आपलं जर फोटो देखत आपण शबरी मातानं श्रीरामनं, तर वय ना किती डिफरन्स जाईल सर वय. अरे वय तर देखा काल्पनिक चित्र ठीक सर. अरे आपली शबरी माता कमीत कमी 90 वर्षनी दाखडेल सर, राम 22 वर्षना दाखडेल सर. आणि ती बाई आपल्या जातवर अशी बोल, त्या बाईला आपल्याला आणि त्या पक्षाला आपल्याला ठणकाई सांगाने सर का भिलसनी ताकद अख्ख्या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला पाडल्याशिवाय राहणार नाही. एवढा बोली मला 2 शब्द संपव. जय एकलव्य जिंदाबाद, जय तंटार तात्या जिंदाबाद, जय शिवराय, जय भीम.